आधी चल कुठेतरी फिरायला जगायला. कुठे जाऊ? कुणात पाणी आहे? हो आहे, चल जाऊ. जायचा. चल चल चल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसातून व्लॉग शूट करतोय. आज घरी आलेलो आहे गावाला. खूप दिवसातून सुट्टी घेतलेली आहे. भात लावणी वगैरे चालू आहे. तर आलेलो होतो, थोडंसं काल भात वगैरे लावलं आणि आज झोपून कंटाळा आलेला. भात वगैरे लावायला गेलो नाही. आज सकाळी झोपलेलो होतो. आधीला विचारलं कंटाळा येतो कुठे जाऊ फिरायला. तर आमची लहानपणाची फेवरेट प्लेस जिथे आम्ही पोहायला जायचो कुंडामध्ये. तर तिथे धबधबा आहे, थोडा पाण्याचं थोडं वरतून पाणी पडते आणि खूप भारी आहे बघण्यासाठी. खूप दिवसातनं गेलेलो नाही आहे. तर विचार केला आता पाऊस वगैरे पडलेला आहे तर तिकडे बघण्यासारखं थोडंसं पाणी वगैरे पडत असेल तर जाऊन बघू. आधीला विचारले, पाणी पडते तो बोलतोय तो. बघू आता जाणार आहेत तर तुम्हाला पण दाखवतो आमची लहानपणीची फेवरेट जागा आणि तिथल्या आमच्या काय काय आठवणी आहेत ते तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यानंतर परत शेतावरती पण जायचं आहे. थोडं मध्ये शेतावरती ट्रॅक्टर वगैरे नेलेला आहे नांगरणीसाठी. तर तिथं पण जाऊन थोडं बघायचं आहे. तर निघालो आता घरून. बघूया काय काय आज बघायला भेटते. खूप दिवसातून जाणार आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, आम्ही शेतावरती आलेलो आहेत. इकडे छोटी छोटी शेत आहेत, नांगरणी चालू आहे तिकडे. आणि थोडंसं भात पण पेरायला घेतलेलं आहे. थोडंसं भात कमी पडलंय वाटतं. तर आम्ही आलो इकडे. छोटी छोटी ही इकडे शेतं आहेत. ट्रॅक्टर मला वाटतं अजून आलेलं नाही आहे, थोड्या वेळानंतर येईल. तर इकडनं पुढे गेल्यानंतर आम्ही कुंडात जाणार आहे. छत्री वगैरे घेऊनच आलेलो आहे. तर चला आता बघूया. मस्त आहे, तुम्हाला सुंदर सुंदर इकडचं लोकेशन दाखवतो आणि एकदम नेचर दाखवतो, हिरवगार. तर मित्रांनो, आलेलो आहे शेतावरती आणि इकडे अजून छोटी छोटी शेतं आमची जी आहेत ती नांगरणी करायची बाकी आहे, त्याचं खेळायचं बाकी आहे. आणि तिकडे मागे भात पेरायचं आहे शेतामध्ये. आणि इथे एक छोटीशी एक खदानसारखं खोदलेलं आहे. तर तिथे पण दाखवणार आहे. तिथे आम्ही लहानपणी मासे वगैरे पकडायला यायचे. आणि आता खूप वर्ष झाले, खूप वर्षातून आलो आहे मी इकडे. कधी यायला म्हणजे शेतावर कधी येतो पण एवढं नाही, जास्त नाही माझ्या. बघा इकडे बाबा आणि आजोबा आहेत, दोघेही भात पेरणीसाठी आलेलो आहे. ते आजोबा भात भिजवलेलं भात काढत आहेत. तुम्हाला दाखवतो भात कसं आहे. हे बघा, हे भिजवलेलं भात आहे. भिजून आणि उंगट टाकायचं. सगळं पेरायचं, भिजून उंगतच टाकायला लागतं. काय बाकीचं असेल तरी पेरायचं. आपले भोज असं शेतात पेरायचं असेल तर भिजवायला लागतं. जर जमीन भाजलेली असेल तर डायरेक्ट पेरता येतं. आणि जर शेतामध्ये असं नंतर पेरायचं असेल तर थोडंसं उंगवायचं आणि त्याच्यानंतर पेरणी करायची. पेरणी करायची. हे बघा आमचे 2 बैल. याचं नाव आहे गोलू आणि याचं नाव आहे पारू. आणि तुझं नाव? माझं नाव आदित्य. तर मित्रांनो, आजोबा पेरणी करत आहेत. आता हे एवढं शेत पूर्ण पेरायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे रोप येईल ते आमचं एक दुसरं मोठंवालं एक शेत आहे, त्याच्यामध्ये लावण्यासाठी इथे पेरणी करत आहेत. आता मागे बघू शकता, इकडे पेरणी वगैरे करत आहेत. नांगरून वगैरे झालेलं आहे पूर्ण.
हे भात आज भिजत टाकायचं. आज भिजत टाकल्यानंतर दुसरे दिवस पाणी काढून टाकायचं, सगळं सुकं पडायचं. सुकं पडलं काय मग ते दाबून ठेवायचं. एक एक हे टोप घ्यायचा ना तर काहीतरी घ्यायचं भांडं, त्याने दाबून टाकायचं. त्यावर काहीतरी दाबायचं आणि दुसरे दिवस काय करायचं, काढायचं. त्याने मुख फुटेलं होतं ते उंगलं काय नेऊन असं चिखोल करायचं, त्याच्यावर वरती टाकून द्यायचं. एक दिवसात उंगत काय? एक दिवसात उंगतं ना? हां उंगत एक दिवसात तरी चालत, 2 दिवस तरी चालतं. तरी चालत. 2 दिवस ते झालं तरी चालतं. तर आजोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे भाताची प्रोसेस, म्हणजे भात कसं उगवायचं ते आजोबांनी सांगितलं आहे. 1 दिवस ठेवायचं, त्याच्यानंतर ते पाण्यात भिजवून आणि दुसऱ्या दिवशी उगते तेव्हा ते पेरणीला आणायचं असते. आजोबांनी मस्त खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आम्हाला. हे जे आता तुम्ही बघताय इथे मी लहानपणी मासे पकडायला यायचो. छोटी छोटी मासे इकडे असतात. तर मी जेव्हा 7वी 8वीला होतो तेव्हा ह्या ठिकाणी पाणी गणपतीच्या टायमाला हे पाणी थोडं कमी होतं आणि आता जे गढूळ पाणी दिसतंय ते पूर्ण एकदम म्हणजे एकदम क्लिअर होऊन जातं. हे सध्या गढूळ पाणी आहे. तर तेव्हा मग इथे आम्ही मासे वगैरे पकडायला यायचो. इथे पूर्ण खड्डा आहे आणि आमच्या ज्या गावाच्या गणपती बसवतो आम्ही त्याचं विसर्जन पण आम्ही इथेच करतो ह्या खड्ड्यामध्येच. आणि इथे बघू शकता तुम्ही पाणी वरती नेण्यासाठी पंप वगैरे लावलेला आहे, मोटर मशीन लावलेले आहे. तर इकडे मशीन चालू आहे सध्या आणि हे पाणी आता गढूळ आहे. जेव्हा गणपतीची वेळ असते, जेव्हा गणपतीचा टाइम असतो तेव्हा हे पूर्ण पाणी क्लिअर असते, तेव्हा आम्ही ते मासे वगैरे पकडायला येतो. तर ह्या वर्षी पण माझा विचार आहे एक दिवशी यायचा. तर आम्ही आधीला मी एक दिवशी नक्की येऊ इकडे मासे पकडायला. तर मित्रांनो इकडचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. आणि जेव्हा जास्त पाऊस येतो तेव्हा हे जे दिसते खोड्यातून पण पाणी येतं, छोटं थोडंसं येतं आणि ह्यामध्ये येऊन आणि ह्याच्यामध्ये मिसळतं पूर्ण पाणी. आता सध्या पाणी वाहत नाही आहे पण ह्याच्यातून पण पाणी वाहते. हे बघा हे जे पाणी आहे हे पूर्ण इकडनं अहोळ आहे. ह्या अहोळातून इथे आता नवीन बंधारा बांधला. मी आता पहिल्यांदा बघतोय, मी इकडे पहिल्यांदा आलोय, खूप वर्षात नाही आलोय. पहिला हा बंधारा नव्हता, आता बांधलाय. तर इथे बंधारा बांधलाय आणि त्याच्या खाली तिकडच्या साईडला जे मी तुम्हाला बोललो की कुंड बघायला आलोय ते कुंड आहे. पण पाणी खूप कमी आहे तर मला वाटत नाही कुंडात पाणी जास्त पडत असेल असं. तर चला जाऊन बघूया किती पाणी पडते. तर मित्रांनो फायनली कुंडामध्ये आलेलो आहेत आम्ही. आणि हे बघा इकडचा वरचा कुंड आहे आणि हा मागे बघा खडक, पूर्ण खडक शेवाळ आलेले आहे खडकावरती आणि इकडे घसरून वगैरे पडतात. खूप आम्ही लहानपणी पडलेलो आहेत. आणि इकडे खाल्ला कुंड आहे, हे बघा आधी इकडे नाचतोय. हे बघा मागे कुंड, हे जे तुम्हाला मी सांगत होतो की मला बघायला जायचं आहे. आज खूप दिवसात इच्छा होती इकडे यायची, तर फायनली मी आज आलेलो आहे. तर बघूया अजून तुम्हाला दाखवतो काय काय आहे, किती आठवणी आहेत माझ्या इकडे. तर मित्रांनो एक क्लिप बनवली पण त्याच्यामध्ये माईकच बंद होता, त्याच्यामुळं परत क्लिप बनवतोय आम्ही. तर आठवणी मी माझ्या शेअर करत होतो
की लहानपणी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळेतून रविवारी सुट्टी असायची. रविवारी पाऊस असला की आम्ही इकडे यायचो आंघोळ करायला, टॉवेल वगैरे सगळं घेऊन, आणि शाळेत ते 10-15 पोरं मिळून इकडे यायचो आणि इकडनं धपा वरती उड्या मारायचो खाली. आणि हे वरतं कोण होतं, जेव्हा लहान होतं तेव्हा पोहता येत नव्हतं तेव्हा वरती इकडे हे कुंडात एवढं पाणी आहे, तर एवढ्यात आम्ही आंघोळ येतो. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पोहायला लागलो तेव्हा त्या खाल्ल्या कुंडामध्ये आंघोळ करायला लागलो. आणि अजून मासे पण पकडायला यायचो. गणपतीचा सीझन आला की मासे पकडायला सगळी पोरं इकडे असायची, सगळ्या पूर्ण भरायचं पोरं इकडे. ह्याच्यामध्ये मासे वगैरे खूप असतात, तर मासे पण आम्ही पकडायला यायचो. तर त्या पण आठवणी आहेत. अजून एखाद दिवशी येऊ आम्ही, पण ते बुडायला लागते. घरचे एवढ्या शिव्या घालायचे, पूर्ण डोळे वगैरे माझे तर खूप डोळे लाल पडायचे, आणि तो कानामध्ये वगैरे पाणी जायचं, कान वगैरे दुखायचे, तर खूप शिव्या पडलेल्या. तर घरी सांगायचं नाही, गपचूप आंघोळीला यायचे इकडे कुंडामध्ये. आणि बऱ्याच कोणाचं डोकं फुटलेलं आहे, कोणाचं दात पडलेलं आहे दगडावरती लागून, खूप आठवणी आहेत तिथे. तर खूप प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत आता. आणि आता बरीच वर्ष झाले, आता कोणी येत नाही. पोरं सगळे आता ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी झालेत. जसं मला नाही जमत तसं बाकीच्यांना पण जमत नाही. तरी येत असतील काही जे इकडे असतात. आता आम्ही तर नाही, आधी तर हे तर आता हे तर नाही येत इकडे, आम्हीच जास्त यायचो. तर तुम्हाला अजून एक खालचा कुंड दाखवायचा बाकी आहे, तो दाखवतो मी. हा आहे वरला कुंड, चला आपण बघूया. हा जो दगड दिसतो इथून, आम्ही इथून उड्या मारायचो डायरेक्ट इथे खाली. हे आता व्हिडिओमध्ये लहान वाटतंय, जास्त उंच वाटत नाही, पण तिकडनं बघितल्यावर उंच आहे. तर इथं डायरेक्ट आम्ही ह्याच्यामध्ये खाली उड्या घालायचो. आता दाखवतो तुम्हाला मी. इथं जिथे मी उभा आहे इथून आम्ही उड्या इथं खाली जायचो. हा जो धबधबा पडतोय, हे पाणी पडतंय ना, ते इथे ह्या पाण्याच्या जस्ट साईडला उड्या घालायचो आम्ही इकडे. तिकडे एक दगड आहे, तो आता पाणी आहे जास्त त्याच्यामुळे बुडलेला आहे, पण जेव्हा पाणी कमी होतं ना तेव्हा तो दगड वरती येतो, तेव्हा तो दिसतो. तर इथं जर तिकडे लांब उडी मारली ना तर ते दगडावर पडायचो. तर खूप लहान लागलेला आहे तिथे. आणि जेव्हा मग खाली उडी घालायची, त्याच्यानंतर तिकडनं आणि हे इथं जे दिसतंय ना, इथून आम्ही चढायचो, ह्या खडकाला चढायचो आम्ही. तर सेम शेड्यूल असायचं, इथून उडी घालायची, तिकडनं खडकाला येऊन आणि चढायचं परत. हे बघा इकडे मागे. आता पाणी कमी आहे अजून, तरी पण थोडा अजून जास्त पाऊस आला ना तर इथं खूप मोठा धबधबा होतो पूर्ण. काय हा बघा, हा जो खडक दिसतोय ना इकडे, इथून आम्ही चढायचो. हा खडक इथं चढायचो आणि हे इकडनं उड्या घालायचो. हे बघा, तो बघा आधी उतरलाय खाली, आधीच उतरून राहिला खाली. चला मी पण जातो खाली, जाऊ बघू जायला रस्ता आहे का खाली. हेच लोकेशन जर रोड साईड राहिलं असतं ना कुठेतरी, म्हणजे आमच्या गावामध्ये रोड साईड जर राहिलं असतं ना, ते इथे एवढी गर्दी जमली असती ना, जे येणारे जाणारे असतात बरेच लोकांची गर्दी जमली असती. बघू शकता हे आहे कुंड, हा पूर्ण भिजलोय मी. हा लपलाय छत्रीमध्ये, बघा ना, हा छत्रीमध्ये लपलाय आणि मी भिजतोय अजून व्हिडिओच्या नादात. तर बघू शकता किती भारी प्लेस आहेत. पण एवढंच की रस्त्यापासून, मेन रोडपासून खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे इकडे कोणाला माहिती नसते. जर रस्त्या साईडला राहिलं असतं, गाड्या वगैरे आल्या असतं ना, गाडी वगैरे यायला जागा नाही इकडे. हां, बाईक वगैरे येऊ शकते, पण आम्ही तर सायकल घेऊन यायचो. तर गाड्या वगैरे यायला जागा नाही, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना इकडे काय यायला जमत नाही. आणि ह्या ब्युटिफुल असा वॉटरफॉलचा जी मजा आहे ती लुटायचा आनंद फक्त आम्हालाच भेटतोय. बऱ्याच लोकांना इथे यायला जमत नाही, काहीकांना माहिती पण नाही. हां, जर तुम्ही कधी आले ह्या ठिकाणी, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्ही ह्या आमच्या एरियामध्ये राहत असाल, तर नक्कीच इकडे येऊन आणि व्हिजिट देऊ शकता. तर हेच मला दाखवायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. पाऊस चालू झालेला आहे हळूहळू. सेल्फी स्टिक घ्यायला सांगितलं त्याने, सेल्फी स्टिक बघा कुठे लटकवली, हुशार माणूस. हे बघा इकडे सेल्फी स्टिक लटकवली, आळशी. हे बघा इथून आम्ही चढायचो, इकडून उड्या घातला का इकडनं तसं चढायचं, परत इथनं उड्या घालायचं, कोणी इथून घालायचं, इकडून उड्या, सगळीकडनं उड्या मारायचं.
मंदिरात लपायला लागेल. मंदिर नाही काहीतरी ना व्हिडिओ काढत म्हणतो पाणी बकऱ्या पण लपल्या पावसामध्ये. तर मित्रांनो आम्ही फायनली कुंडावरती जाऊन आलो आहे. खूप दिवसातून जायची इच्छा होती तर जाऊन आलो आणि मजा पण खूप आली. टाइमपास पण झाला बराच आणि भात वगैरे पेरणी होती चालू तर तिकडे भात वगैरे पण पेरून आम्ही नाही पेरलं सॉरी आजोबांनी पेरलं तर तिकडे आम्ही जाऊन आणि ते पण बघून आलो. तर शेतावर पण आलो आणि टाइमपास झाला. कंटाळा आलेला होता तर मूड पण एकदम फ्रेश झाला. पूर्ण भिजलेलो आहे. छत्री घेऊन आलो होतो पण भिजायची मजा वेगळीच असते. इकडे बकऱ्या वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा बकऱ्या वगैरे आपल्या चारायला आलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे आणि आय बटनमध्ये पण लिंक दिलेली आहे आणि शेअर करायला विसरू नका. तर कमेंटसुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आधी बाय कर. बाय.